नमस्कार सज्जनो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हे सांगितलं की पसायदान आपल्याला शिकवतं काय मागावं, केव्हा मागावं, किती मागावं, कोणाकडं मागावं, कसं मागावं. या प्रकारचा विचार आपण त्या व्हिडिओमध्ये विस्तारानं केलेला होता. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की मुळात संत हे मागतच नाही आहेत, कारण संतांना हे माहिती आहे की मागण मरण समान आहे. मागणं हे बरोबर नाही आहे, कारण असं म्हटलंय त्यांनी की काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. इथं वडील कुणाला म्हटलेलं आहे? श्रुती स्मृती ग्रंथ ऋषी मुनी किंवा ज्या परंपरेतनं ते आलेले आहेत ह्या सगळ्यांना वडील म्हटलेलं आहे. आणि आमच्या सगळ्या वडिलांची रीत काय आहे तर मागणं हे अनुचित आहे. मागणं मरण समान आहे, मागणं आणि मरणं हे समान आहे. या प्रकारचा विचारही संतांना माहिती आहे. मग असं असताना देखील तुम्हाला माहिती आहे की संत या ठिकाणी मागताना दिसतात, बरोबर आहे की नाही? त्यांना माहिती आहे की हे असं करणं योग्य नाही आहे, तरी परंतु या ठिकाणी माऊली मागताना दिसतात. त्याचं कारण एकच आहे की जर स्वतःसाठी मागायचं असेल तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे, परंतु काम आपण करायचं आणि जगाच्या कल्याणासाठी जर आपण मागत असू तर ते चुकीचं आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे. आणि म्हणून माऊलींनी या ठिकाणी जगाच्या कल्याणासाठी मागितलेलं आहे. कारण मुळात संत हे कशासाठी येतात तर जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे किंवा बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आईचं अंतकरण माऊलींचं नाही आहे, तर आई ही केवळ आपल्या मुलाच्या कल्याणाचा विचार करते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची याती करी लाभावीन प्रीती. आईचं मुलावर किती प्रेम आहे? खूप प्रेम आहे, परंतु आईपेक्षा माऊली मोठी आहे, कारण आईचं स्वतःच्याच मुलांच्यावरती प्रेम आहे, इतरांच्या मुलांच्यावरती तिचं प्रेम तितकं नाही आहे. पण माऊली कोण? जिचं अंतकरण या जगातल्या प्रत्येक माणसांच्या बद्दलचं तितकंच प्रेम ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, मग तो स्त्री असेल की पुरुष असो, त्याला माऊली म्हटलं पाहिजे. स्त्री जातीमध्ये जन्माला आलेले नाही आहेत ज्ञानेश्वर माऊली, परंतु त्यांना माऊली का म्हटलं? आईच्या ठिकाणी जी करुणा आहे, निस्वार्थ प्रेम आहे, लेकराच्या हिताची कळवळ आहे, तो कळवळा माऊलींच्या ठिकाणी असल्यामुळं जगाचाच कल्याणाचा कळवळा त्यांच्या ठिकाणी असल्यामुळं माऊली जे मागतात ते स्वतःसाठी मागत नाही आहेत, दुसऱ्यांसाठी आणि विशेषत्वानं सर्वांसाठी मागतात. आणि म्हणून त्यांच्या मागण्यामध्ये एक उच्च दर्जा आपल्याला दिसून येतो. मुळात देवाला देखील असं वाटत असतं की संत इतकं काम करतायत, आपलं नामस्मरण करतायत, आपली भक्ती करतायत आणि या भक्तीचा खूप मोठं ओझं आपल्या डोक्यावर होतं आहे. त्यामुळं संतांना नेहमी देव म्हणत असतो की काहीतरी मागितलं पाहिजे. ते नेहमी मनसी काहीतरी मागा, देव म्हणत असतो काहीतरी मागा, काहीतरी मागा. त्यावेळेला संत देखील हुशार आहेत, ते परमार्थाशिवाय दुसरं काही मागत नाही आहेत आणि प्रपंचातलं मागितलं तरीही जगाच्या कल्याणाचंच मागतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, मनसी काहीतरी मागा हेची देगा पांडुरंगा, किंवा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. हे की नाही? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अमासी. या अभंगामध्ये जे मागितलं गेलेलं आहे ते देखील किती उच्च दर्जाचं आहे ही गोष्ट आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे. आणि म्हणून माऊलींनी मागणं योग्य नाही आहे हे संतांना माहीत असून देखील स्वतःसाठी न मागता जगाच्या कल्याणासाठी मागितलं असल्यामुळं त्यांची मागणी ही योग्य आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला इथं पसायदानाकडे बघितल्याच्या नंतर लक्षात येते की अलीकडच्या काळात जे आपण संशोधन करतो आहोत, विशेषतः विद्यावाचस्पती PhDचं संशोधन, MPhilचं संशोधन करत असताना काही स्टेप्स सांगितलेले असतात संशोधनामध्ये. त्या संशोधनाच्या सगळ्या स्टेप्स आपल्याला या 9 ओव्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर निश्चितपणे नजरेत भरल्याशिवाय राहत नाही आहेत. ज्ञानेश्वरीची पसायदानाची ही जी पहिली ओवी आहे, आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे, ही ओवी ही प्रस्तावना आहे. पसायदानाची काय आहे? ही प्रस्तावना आहे आणि संशोधनामध्ये देखील प्रस्तावना अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून एखाद्याला संशोधन करायचं असेल तर संशोधनाच्या स्टेप्स कशा असाव्यात, पायऱ्या कशा असाव्यात, हे जर लक्षात घ्यायचं असेल तर पसायदानाच्या या 9 ओव्या जर बघितल्या तर मला असं वाटतं की या पायऱ्या संशोधनाच्या त्याच्या निश्चितपणे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आहेत. म्हणून प्रस्तावना ही पहिल्या ओवीच्या मध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर मध्ये ज्या आलेल्या 7 ओव्या आहेत
या 7 ओव्या म्हणजे काय आहेत? विषय प्रतिपादन आहे. मला माहिती आहे की एखादा संशोधक जेव्हा संशोधन एखाद्या टॉपिकवर करत असतो तेव्हा त्याला मुख्य रूपानं फार विस्तारानं जो विषय निवडलेला आहे, जो टॉपिक निवडलेला आहे त्याचा विस्तार करावा लागतो. आणि म्हणून इथं देखील माऊलींनी पहिली प्रस्तावना रूपानं ओवी लिहिलेली आहे. त्यानंतर 7 ओव्या ज्या आलेल्या आहेत त्या मला असं वाटतं की मुख्य मागणीच्या असल्यामुळं विषय प्रतिपादन या 7 ओव्यांच्यामध्ये आलेलं आहे. आणि शेवटची ओवी जसं आपल्या संशोधनामध्ये उपसंहार मूल्यांकन असतं हे की नाही, त्या पद्धतीनं येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, या प्रकारची ही शेवटची ओवी मूल्यांकनाच्या रूपानं आलेली आहे. आणि म्हणून आजही या पसायदानातनं संशोधन करणाऱ्या संशोधकांना एका अर्थानं संशोधनाच्या पायऱ्या शिकविण्याचं काम मला असं वाटतं की या पसायदानाच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतं. म्हणून देखील आज आपण या ओव्यांच्याकडं पाहिलं पाहिजे असं या निमित्तानं मी आपल्याला सांगणार आहे. आणि यानंतर आपण मुख्य जो पसायदानातल्या 9 ओव्या आलेल्या आहेत त्या ओव्यांचं चिंतन या ठिकाणी करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की या पसायदान असा शब्द इथं आलेला आहे. पसाये या शब्दाचा एक अर्थ सांगितला जातो तो म्हणजे मुळात प्रसादाचं दान. माऊलींनी विश्वात्मक देवाकडं जे मागितलेलं आहे ते काय मागितलेलं आहे? 9024 ओव्यांच्या नंतर या 9 ओव्यांच्या माध्यमातून प्रसादच मागितलेला आहे. किंवा तुम्हाला माहिती आहे की कुठलाही यज्ञ कुठलाही धार्मिक कार्य झाल्याच्या नंतर शेवटी प्रसादाची अपेक्षा किंवा प्रसाद असतोच, तसं हे प्रसादाचं दान आहे. म्हणून मुळात प्रसाद हा शब्द होता. एक तर त्याला अलंकारिक भाषेत पसाय केला असावं किंवा अपभ्रंश होऊन पसाय झाला असावा असाही त्याचा आपल्याला अर्थ काढता येतो. पसाय या शब्दाचा अर्थ दुसरा आपल्याला करता येतो तो म्हणजे प्रसन्न होऊन दिलं गेलेलं दान. मी आपल्याला सांगितलं की कोणतंही दान आपल्याला जेव्हा स्वीकारायचं असतं तेव्हा ते प्रसन्न होऊनच मागितलं गेलं पाहिजे, तरच त्या मागण्याला खऱ्या अर्थानं महत्त्व आहे. अन्यथा ते दान उच्च कोटीच्या दानामध्ये आपल्याला घालता येत नाही आहे. आता हाही प्रश्न उपस्थित होतो की माऊलींना पसायदान का मागावं वाटलं? बरोबर आहे की नाही? माऊलींना हे पसायदान का मागावं वाटलं? त्याचं कारण असं आहे की माऊलींनी जितका काळ का असेना परंतु इथं राहिल्यानंतर माऊलींच्या अंतःकरण हे अत्यंत संवेदनशील होतं. आणि या संवेदनशील बालमनाला इथं जे चाललेलं वातावरण पाहिलं आणि त्यांना जगाची काळी बाजू माऊलींच्या डोळ्यासमोर आली. आणि ही काळी बाजू डोळ्याच्या समोर आल्याच्या नंतर माऊलींना लक्षात आलं की या जगामध्ये काळी बाजू प्रकर्षानं उठून दिसते आहे. उणिवा बऱ्याचशा काही या जगामध्ये दिसत आहेत. स्वतः माऊलींना देखील अनेक लोकांनी त्रास दिलेला आहे. समाजातलं दुष्टत्व त्यांनी स्वतः भोगलेलं होतं. आणि म्हणून ही काळी बाजू उजळून निघावी, दुष्टत्वाच्या ठिकाणी सुष्टत्व यावं, बरोबर आहे की नाही, यासाठी माऊलींनी मला असं वाटतं की हे पसायदान मागितलेलं आहे. तुम्ही बघा माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा जर आपण बारकाईनं अभ्यास केला तर पहिल्यांदा माऊलींनी जी ओवी लिहिली त्या ओवीमध्ये आत्मरूपा म्हणतात आणि शेवटी विश्वात्मक देव. म्हणजे माऊली सुरुवातीला आत्मरूपाकडनं विश्वरूपाकडे आलेले आहेत. माणसानं देखील पहिल्यांदा आपण आपल्यासाठीच जगायला शिकलं पाहिजे, आपल्या परिवारासाठी जगायला शिकलं पाहिजे, आपल्या गावासाठी, आपल्या राज्यासाठी, मग देशासाठी, मग वसुदेव कुटुंबकम ही भूमिका आपली असली पाहिजे. इथं देखील ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये आत्मरूप आहे आणि शेवट विश्वरूपाकडे आलेले आहे. म्हणजे माणसाच्या जीवनाचा प्रवास कसा असला पाहिजे? आत्मरूपाकडनं विश्वरूपाकडं माणसाचा प्रवास झाला तर त्याचं जीवन खऱ्या अर्थानं सफल जीवन आहे असं आपल्याला या अर्थानं म्हणता येतं. आणि म्हणून देखील यांच्याकडं आपल्याला या अर्थानं देखील पाहणं गरजेचं आहे. माऊलींना असं वाटतं की या जगामध्ये चिरंतन सुख निर्माण झालं पाहिजे आणि हे चिरंतन सुख निर्माण होण्यासाठी माऊलींनी विश्वात्मक देवाकडं काय मागितलेलं आहे तर हे पसायदान मागितलेलं आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. आणि
खरं तर माऊलींचं हे पसायदान महाराष्ट्राचा तर आहेच, पण जगाचा सांस्कृतिक ठेवा म्हणून देखील आपल्याला या पसायदानाकडं पाहता येतं. एवढं हे महत्त्वाचं पसायदान आहे. आता या सगळ्या पसायदानाच्या मला असं वाटतं की संबंधानं सुरुवातीची आपण इतकी चर्चा केल्याच्या नंतर जे प्रत्यक्ष सुरू होतं पसायदान ते पहिल्या ओवीतल्या पहिल्या शब्दापासून, म्हणजे आता विश्वात्मके देवे. आता या ठिकाणी जो पहिला शब्द आलेला आहे तो आहे आता. आता या आता म्हणजे केव्हा आलेला शब्द आहे? हा जो आता शब्द आहे हा आता शब्द भूतकाळाकडे निर्देश करतो. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, भूतकाळ बराच लोटल्याच्या नंतर वर्तमान काळामध्ये आपण त्याचा उल्लेख करत, भूतकाळाकडे संकेत करायचा असेल तर आपण आता या शब्दाचा नेहमीच काय करत असतो, वापर करताना आपल्याला दिसून येतो. बघा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. या रचनेमध्ये काय म्हटलं की इथपर्यंत तुम्ही जे काही आयुष्य जगला, काही चुका केल्या असतील, आयुष्य असंच वाया घातलं असेल तर जाऊ द्या, पण आता तरी पुढे, इथून पुढे तरी, म्हणजे भूतकाळाकडे संकेत करण्यासाठी ज्या शब्दाचा आपण वापर करतो तो शब्द असतो आता. या ठिकाणी देखील ग्रंथसिद्धीच्या नंतर माऊली त्यांचा 9024 ओव्यांचा वाग्यज्ञ संपल्याच्या नंतर माऊली भूतकाळाकडे म्हणजे पहिल्या ओवीकडं संकेत केल्यासारखा पूर्ण 9024 ओव्यांच्या सिंहावलोकन करताना आता या शब्दाचा उल्लेख करतात. ही गोष्ट आपण या ठिकाणी मुद्दाम लक्षात घेण्यासारखी आहे. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो ना मुलांना, ठीक आहे आता बघ जानेवारी महिना आला, जूनपासून तुझा अभ्यासक्रम सुरू झालेला होता, आता जानेवारी आला तरी तुझा अभ्यास काही व्यवस्थित दिसत नाही, आता तरी परीक्षा जवळ आलेली आहे, अभ्यास कर. आता तरी इथं शब्द आलेला आहे, म्हणजे त्याला जून महिन्यापासून जानेवारीपर्यंतचा भूतकाळ आता या शब्दामध्ये गोवायचा असतो, म्हणून तो तिथं आता या शब्दाचा वापर करत असताना आपल्याला दिसून येतो. संतांचे अनेक असे अभंग आहेत की आता 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 कोठे धावे म्हण तुमचे चरण देखले. आता म्हणजे जेव्हा देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर मन आता इथपर्यंत, आतापर्यंत जे मन इकडं तिकडं सैराबैरा धावत होतं ते आता धावू शकत नाही आहे, कारण तुझ्या पायाच्या जवळ ते आलेलं आहे. म्हणजे मनाच्या अगोदरच्या भूतकाळाचा संकेत या आतामध्ये आपल्याला आलेला दिसून येतो. म्हणून इथं देखील आता विश्वात्मके देवे, इथं आता हा शब्द मला असं वाटतं भूतकाळ किंवा ज्ञानेश ग्रंथसिद्धीच्या नंतर आलेला असल्यामुळं ग्रंथात आलेला 9024 ओव्यांचा संकेत या आता या शब्दामध्ये आलेला आहे. हे इथं प्रकर्षानं आपण ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे. पुढे शब्द आला विश्वात्मके देवे. तर विश्वात्मक देव, या विश्वात्मक देव याचे 3 अर्थ सांगितले गेलेले आहेत. विश्वात्मक देवाचा आपल्याला माहिती आहे ब्रह्मकुमारीजमध्ये विश्वाचा एकच आत्मा आहे असं सांगितलं जातं, आणि की बाकीचे जे परमात्मा असं परब्रह्म, ठीक आहे ना, परमात्मा, आपण परमात्मा हा शब्द वापरतो, आत्मे तर सगळेच आहेत, पण त्याच्यात परम म्हणजे श्रेष्ठ आत्मा जो असतो त्याला परमात्मा असं आपण म्हणतो. विश्वाचा आत्मा जिच्या ठिकाणी भरून उरलेला आहे त्याला एक विश्वात्मक देव म्हणता येतं. म्हणून संतांनी म्हटलं की विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, जिकडे पाहे तिकडे गोविंद ही गोविंद. ही जी स्थिती आहे की जळी स्थळी लाली लाली मेरे लाल की जिथं देखू तिथं लाल, लाली देखन मै गई मै भी हो गई लाल, असा उल्लेख तुम्हाला माहिती आहे की संत कबीरांनी केलेला आहे. विश्वात्मक देव म्हणजे विश्वाच्या कणाकणामध्ये प्रत्येक ठिकाणी जो बसलेला आहे त्याला विश्वात्मक देव असं म्हटलं जाऊ शकतं. त्याला संबोधून देखील माऊली विश्वात्मक देव असं म्हणत असतील. म्हणजे विश्वाचा आत्मा, ज्यांच्या ठिकाणी आत्मा आहे तो म्हणजे त्याला उद्देशून माऊली म्हणतायत असा एक अर्थ काढता येतो. विश्वात्मक देवाचा दुसरा एक अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहता येतो, आणि तो विश्वात्मक देवाचा दुसरा अर्थ जो इथं आपल्याला काढता येतो तो म्हणजे या ठिकाणी माऊली आपल्या सद्गुरूंनाच विश्वात्मक देव मानतात. निवृत्तीनाथ हे त्यांचे तुम्हाला माहिती आहे नातेसंबंधानं मोठे भाऊ आहेत, परंतु इथं मोठ्या भावाच्या नातेसंबंधानं ते इथं बोलत नाही आहे, तर गुरुच्या संबंधानं गुरुला विश्वात्मक देव मानतात. ज्ञानेश्वरीमध्ये गुरुचा परोपरीनं फारच आदरार्थी उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. विश्वात्मक देव गुरुला उद्देश देखील आलेला हा मला असं वाटतं की शब्द आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
आणि विश्वात्मक देवाचा तिसरा अर्थ जो आपल्याला इथं पाहता येतो तो म्हणजे श्रोत्यांना त्यांनी विश्वात्मक देव म्हटलेला आहे. मला माहिती आहे की श्रोत्यांना त्यांनी प्रभू तुम्ही महेशाची ये मूर्ती असं म्हटलं. महादेवाची उपमा त्यांनी कोणाला दिलेली आहे? श्रोत्यांना दिलेली आहे. अनेक ठिकाणी श्रोत्यांच्याबद्दल फार भरभरून लिहिलेलं आहे की अहो चंद्रकांतो द्रवता कीर होय परी ते हातवटी चंद्रिकी आहे वक्ता तो वक्ताची नोहे श्रोतने वीन. या प्रकारचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तरी अवधान एक वेळे दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. अनेक ठिकाणी वक्त्या आणि श्रोत्यांच्या संबंधानं केलेली आहे. दिवाळीचा उल्लेख करत असताना देखील श्रोत्या आणि वक्त्यांच्याबद्दलचा उल्लेख मागच्या एका व्हिडिओमध्ये मी केलेला होता. दिवाळीबद्दल जेव्हा मी एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये त्याचा उल्लेख केलेलाच आहे. म्हणजे मला काय सांगायचं आपल्याला की या ठिकाणी श्रोत्यांना देखील त्यांनी काय म्हटलेलं आहे तर विश्वात्मक देव. जे जे कोणी ज्ञानेश्वरीचे श्रोते आहेत त्यांना विश्वात्मक देव म्हटलेला आहे. म्हणजे या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी भरून उरलेला जो ईश्वर आहे त्याला विश्वात्मक देव म्हटलंय. आपल्या सद्गुरूंना विश्वात्मक देव म्हटलंय आणि ज्ञानेश्वरीचे जे श्रोते आहेत त्यांना विश्वात्मक देव म्हटलंय. असे या विश्वात्मक देवाचे 3 अर्थ आपल्याला इथे घेता येतात आणि या तिघांना उद्देशून त्यांनी पुढे काही मागणी मागितलेली आहे. आता आपल्याला पुढे जाता येतं त्यानंतर. म्हणून आता विश्वात्मके देवे तर देवाची उपमा दिली गेलेली आहे. हे विश्वात्मक देवा आता तुम्ही काय करा येणे वाग्यज्ञे तोषावे. येणे वाग्यज्ञे तोषावे. मी जो 9024 ओव्यांचा वाणीचा यज्ञ केलेला आहे त्या वाणीच्या यज्ञावरती तोषणे म्हणजे संतुष्ट होणे, आनंदित होणे. संतुष्ट होऊन तुम्ही काय करावं तर या ठिकाणी तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. या वाणीच्या यज्ञावरती तुम्ही संतुष्ट व्हावं आणि मला मी जे आता पुढे मागतो आहे ते प्रसादाचं दान किंवा प्रसन्न होऊन दान द्यावं असा या ओवीचा आपल्याला सरळ अर्थ निश्चितपणाने करता येण्यासारखा आहे. तुम्हाला माहिती आहे की वाणीचे तसे 12 यज्ञ सांगितले गेलेले आहेत. 12 प्रकारचे वाणीचे यज्ञ आहेत ज्यामध्ये द्रव्ययज्ञ आहे म्हणजे दुसरा तपोयज्ञ आहे, योग यज्ञ आहे, स्वाध्याय यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे. तर या सगळ्या यज्ञांच्यामध्ये एक सगळे यज्ञ न सांगता एक यज्ञ ज्याला आपण वाणीचा यज्ञ म्हणतो तो म्हणजे वाग्यज्ञ. कोणता यज्ञ? यज्ञाचे 12 प्रकार आहेत त्यातमध्ये वाग्यज्ञ एक आहे. तोही अत्यंत महत्त्वाचा यज्ञ आहे. यज्ञाची प्रक्रिया तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की यज्ञामध्ये ईश्वराला तुष्ट करण्यासाठी बाह्य साधने लागतात. पण इथे बाह्य साधनांच्या शिवाय बाह्य साधनांची इथं सहायता न घेता वाणीच्या माध्यमातूनच जो यज्ञ केला गेलेला आहे त्याला वाग्यज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणून माऊली म्हणतात एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञू म्हणिजे. शब्दानेच शब्दांचं हवन करून आहे की नाही यज्ञ करून जे काही आलेलं आहे त्याला माऊलींनी वाग्यज्ञ असं म्हटलेलं आहे. शब्दांचं हवन करणं म्हणजे वाग्यज्ञ. हवन म्हणजे पवित्र भावनेने शब्दांचा उपयोग करणं. हवन करतो की नाही आपण यज्ञामध्ये ते हवन करत असताना देखील त्याच्या पाठीमागची भूमिका कशी असते तर पवित्रच असते. त्याच पद्धतीचे जे पवित्र भावनेने आपण शब्द वापरतो शब्दांचा उल्लेख करतो त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे इथं तर त्यालाच इथं या ठिकाणी हवन म्हणजे पवित्र भावनेनं शब्दांचा उपयोग करणं या पद्धतीनं म्हटलेलं. आणि शब्दांचं महत्त्व तर संतांनी सांगितलं. संत तुकाराम महाराज म्हणाले की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दची प्रयत्ने यत्ने करू शब्दची आमुच्या जीवीचे जीवन शब्दे वाटू धन जनलोका. इतकं शब्दांना महत्त्व या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. धोंडा महाराजांनी त्यांच्या ग्रंथामध्ये पसायदानाच्या ग्रंथामध्ये लिहिताना असं लिहिलं की ज्ञानदेवांच्या वाग्यज्ञात ग्रंथ करते ज्ञानदेव हे यजमान आहे. काय म्हणतात धोंडा महाराज बघा ज्ञानदेवांच्या वाग्यज्ञात ग्रंथ करते हे ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव हे यजमान आहेत. श्री गुरु निवृत्तीनाथ हीच देवता आहे. पुन्हा एकदा सांगतो ज्ञानदेवांच्या वाग्यज्ञात ग्रंथ करते ज्ञानदेव हे यजमान आहेत. श्री गुरु निवृत्तीनाथ ही देवता आहे. श्री गुरूंची स्थापना ज्या हृदय सिंहासनावर केली तीच वेदी आहे. आणि श्री ज्ञानेश्वरांच्या व्याख्यान श्रवणाची श्रोत्यांना
असलेली उत्कंठा तोच प्रज्वलित वनी म्हणजे अग्नी आहे. गीतेचे श्लोक हेच मंत्र आहेत. श्रोत्यांचे श्रोत्र म्हणजे काना हेच कुंड, शब्द हे हवन द्रव्य व ओव्यांचं गाणे हवन होय. याद्वारे श्रोत्यांना होणारा आनंद व प्राप्त होणारे श्रेष्ठत्व व शुद्ध ज्ञान हेच त्याचं फल असा हा वाग्यज्ञ. आणि म्हणून माऊली म्हणतात की या पद्धतीनं शब्दांचं हवन करून पवित्र भावनेनं केलेला जो हा वाग्यज्ञ आहे 9024 ओव्यांचा, त्याच्यावरती हे विश्वात्मक देवा तुम्ही काय व्हावं, तोषावं, आनंदित व्हावं आणि मी जे मागतोय ते द्यावं. कारण त्यांनी कुठल्या अशा निर्विकार किंवा कुठल्या तरी चमत्कारिक देवाला आपण जसे नको त्या ठिकाणी नको तशा प्रकारचे नवस करतो आणि काहीतरी मागत असतो असं नाही आहे. माऊली या ठिकाणी श्रोत्यांनाच विश्वात्मक देव म्हणतात. त्यांना माहिती आहे की श्रोत्यांनी जर मी मागितलेलं दिलं तर जगाची काळी बाजू आहे की नाही प्रकाशमान होऊ शकते. गुरूंनी जर मनावर घेतलं आणि गुरूंनी जर मला हे वचन दिलं किंवा या पद्धतीचं जर अभय दिलं तर निश्चितपणे जे मला अपेक्षित आहे ते निश्चितपणे मिळू शकतं. या अर्थानं देखील त्यांनी हे मागितलेलं आहे. मी यापूर्वी आपल्याला सांगितल्याप्रमाणे तोषवणी द्यावं ते म्हणतात. द्यायचंच असेल तर कसं दिलं पाहिजे, आनंदित होऊन द्या हे प्रसादाचं दान. कशाचं दान, हे प्रसादाचं दान. तुम्ही प्रसन्न होऊन हे दान द्यावं जेणेकरून मला घेत असताना माझ्या मनाला आनंद होईल आणि माझं जे काही उद्दिष्ट आहे, माझं जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल. या पद्धतीचा अर्थ आपल्याला पहिल्या ओवीचा घेता येतो की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. हे म्हणजे कोणते, हे या शब्द पुढच्या ओव्यांच्याकडे निर्देश करतो. आणि या पुढे आलेल्या ज्या काही ओव्या आहेत, इथून पुढे जेवढ्या ओव्या आलेल्या असतील, जे काही मी इथून पुढे मागितलेलं आहे ते आपण विश्वात्मक देवा माझ्या आतापर्यंतच्या वाणीच्या यज्ञावरती संतुष्ट होऊन जे काही मी पुढे मागितले ते आपण मला द्यावं. अशा प्रकारचं मागणं या पहिल्या ओवीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली करताना दिसतात. मला असं वाटतं की या ठिकाणी आपण पहिल्या ओवीलाच हा व्हिडिओ समाप्त करूया. यानंतर दुसरी ओवी आपण दुसऱ्या ओवीच्या निमित्तानं पाहणार आहोत. तत्पूर्वी इंग्रजीमध्ये असलेलं माझं रामकृष्ण बदने हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि या चॅनलवरती असलेल्या विविध विषयावरच्यावरतीचे जवळपास 80 पर्यंतचे व्हिडिओ आपण ऐकावेत. केवळ ऐकावेत असं नाही तर त्याबद्दल आपले जे काही कमेंट्स असतील, आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर जरूर नोंदवाव्यात. इतरांना देखील आपण ते शेअर करावं, लाईक करावं एवढी प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी आजच्या या वाग्यज्ञाला मला असं वाटतं की इथं मी समाप्त करतो. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा रामकृष्ण हरी.